हाय, जसं की मी काल बोलली, की मला आज कामाला जायचं होतं. मी उठली पण माझं इतकं बॅक पेन होत होतं, की मला उठायची सुद्धा हिंमत नव्हती. तर मी सरांना मेसेज टाकला, की मला यायला नाही जमणार आहे. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्हाला विश्वास नाही होणार, की मी सकाळपासून उठलेली नव्हती. ना मी खाल्लं, ना काही, ना काहीच नाही, ना नाश्ता केला. सरळ 6 नंतर मी उठलेली होती झोपेतून. कारण माझं इतकं बॅक पेन होत होतं. नंतर 6 नंतर मी चहा वगैरे बनवला आणि तेव्हा मी कुठं जाऊन काही खाल्लं-पिलं, नाश्ता केला होता. आणि सुट्टी द्यायचं म्हटलं, की तुम्हाला तर माहिती म्हणजे हा प्रत्येक कामावरचा किस्सा आहे, की सुट्टी म्हटलं, की नाही, नाही एवढं काम पेंडिंग आहे, हे असं आहे, ते तसं आहे, तर ते चालू होऊन जातं. आणि या टायमाला माझ्या डोक्यात हाच एक विचार असतो, की काश माझं काही स्वतःचं असतं किंवा काय, तर मी माझ्या मनाने घरी राहिले असते. आणि मी तर बसलीच होती, तर मम्मीने मला कामच लावून दिलेलं होतं, की मेथी कट वगैरे करून दे. म्हटलं ठीक आहे, चला चहा पिते, तर मी ते करूनच देते. आणि तुम्हाला तर माहिती मम्मीचं एक काम करून द्या, तर मम्मी दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं सर्वच काम लावून देते. आणि इथं ती कोथिंबीर पण घेऊन आलेली होती. बरं हे जाऊ द्या. तर मी हे म्हणत होती, की का स्वतःचं असतं तर आपण आपल्या मनाने जातो, मनाने कधीही घरी राहतो. आपल्याला बरं नाही नसलं तसलं आपल्या मनावर राहतं सर्व गोष्टी. पण आपण कोणाकडे तरी दुसरीकडे काम करतो तर मग खूप काही टेन्शन राहतं, की अरे यार जावंच लागणार आहे, बरं नाही आहे. 1-2 दिवसाच्या सुट्टीवरून पण खूप काही इश्यूज होऊन जातात. आणि मी हे पर्सनल काय माझ्या स्वतःच्या कामाविषयी नाही बोलत हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कुठेही जा, कोणत्या कंपनीत जा, मॉलमध्ये जा, छोट्या-मोठ्या कोणत्याही कामात जा, तरी हा इश्यू असतो म्हणजे असतो. भलेही आजचा व्हिडिओ खूप लोकांना बोर वाटेल किंवा खूप लोकांना रिलेटेबल वाटेल, कोणाला चांगला वाटेल, कोणाला नाही. पण स्टिल मी हा व्हिडिओ बनवला आणि मी पोस्टही करणार आहे. सो बाय, गुड नाईट.